नमस्कार, मी भाग्यश्री पाठक मार्केट आणि मी हा सोप्या मराठीतून शेअर मार्केट समजावून घेण्याचा माझा एक उपक्रम आहे आणि मी समजून घ्यायचं आणि तुम्हाला समजावायचं शक्यतो सोप्या भाषेत, म्हणजे प्रत्येकाला मार्केट करता यावं आणि ते समजावं. कुठलीही गोष्ट समजल्यावर केली की ती वेगळी लक्षात ठेवावी किंवा पाठ करावी लागत नाही, म्हणून हा प्रयत्न. जॅक्सन होलच्या मीटिंगमध्ये पॉवेल काय सांगतात याच्याकडे सगळ्यांचं लक्ष होतं. आता पॉवेल हे कोण? तर रिझर्व्ह बँकेचे आपले गव्हर्नर जसे शक्तिकांता दास आहेत, तसं अमेरिकेची जी रिझर्व्ह बँक म्हणजे फेड, तिचे गव्हर्नर पॉवेल साहेब आहेत. तर ते जॅक्सन होलच्या मीटिंगमध्ये काय बोलतील याच्याकडे मार्केटचं लक्ष होतं. तर त्यांनी त्यांच्याच शब्दात सांगायचं झालं तर त्यांनी सांगितलं, टाइम हॅज कम फॉर पॉलिसी टू ॲडजस्ट. द डिरेक्शन ऑफ ट्रॅव्हल इज क्लिअर. Timing and pace of rate cut will depend on incoming data. म्हणजे काय? तर आता पॉलिसीमध्ये बदल करण्याची वेळ आली आहे, धोरण बदलण्याची वेळ आली आहे. आपल्याला कुठे जायचं आहे, प्रवासाची दिशा स्पष्ट आहे, स्वच्छ आहे, पण रेट कट किती करायचा आणि कोणत्या वेळेला करायचा हे मात्र डेटा जसा असेल त्यावर अवलंबून आहे. आणि हेच बरोबर मार्केटला ऐकायचं होतं, त्यामुळं मार्केटमध्ये तेजी आली. फॉरेन इन्व्हेस्टर्सची खरेदी आहे 1944ची आणि डोमेस्टिक इन्व्हेस्टर्सची पण खरेदी आहे 2896 कोटीचे. क्रूड पुन्हा वाढलाय कारण इस्रायल, हमास, हिजबुल्ला यांच्यामधला ताणतणाव वाढलाय म्हणून ते 79.63 झालाय. बॉन्ड यील्ड 3.78, तर डॉलर इंडेक्स 100.55. तर डॉलर इंडेक्स जसा जसा कमी होतोय तसं मेटलमध्ये तेजी येण्याची शक्यता आहे. हळूहळू मेटलमध्ये तेजी यायला सुरुवात होऊ शकते. हा एक्सपायरी वीक आहे. बँक निफ्टी डेली चार्ट जर तुम्ही बघितलात तर बुलिश क्रॉसओव्हर असल्यामुळे बाय ऑन डिप्स ही स्ट्रॅटेजी ठेवू शकता. अंबुजा सिमेंटमध्ये GQGनी 2.5% हिस्सा खरेदी केला आहे. KEC इंटरनॅशनलला 1079 कोटीची ऑर्डर मिळाली आहे. आता त्यांचं ऑर्डर बुक 8700 कोटीचं झालं आहे. TCIमध्ये शुक्रवारी चांगली तेजी होती. त्यांनी बायबॅक जाहीर केलं आहे. 1200 रुपये बायबॅक प्राईस आहे. 4 सप्टेंबर ही रेकॉर्ड डेट आहे. हल्ली जे बायबॅक जाहीर होत आहे तो बायबॅकचा क्वांटम फार थोडा असतो, त्यामुळे तुम्ही बायबॅकसाठी म्हणून शेअर घेतलेत तर त्यातले अगदी थोडे शेअर बायबॅकमध्ये कंपनी घेते, बाकीचे सगळे तुमच्या पोर्टफोलिओला तसेच राहतात. त्यामुळे बायबॅक किती % केला जाणार आहे, रिटेलरचा कोटा किती आहे, प्रमोटर बायबॅकमध्ये भाग घेणार आहेत का, या सगळ्या गोष्टींचा विचार बायबॅकमध्ये भाग घेताना प्रत्येकाने करावा. इस्रायल, हमास, हिजबुल्ला यांच्यातला तणाव वाढलाय. 25,000 हा कॉल रायटरचा झोन आहे, तर 24,800 हा स्ट्रॉंग पुट रायटरचा झोन आहे.
BEL आणि ट्रेंड हे 2 शेअर निफ्टीमध्ये समाविष्ट होतील, तर डिव्हिज लॅब आणि LTI माइंट्री हे निफ्टीमधून बाहेर पडतील. FTSEचा जो इंडेक्स आहे ऑल वर्ल्ड इंडेक्स, याच्यामध्ये काही शेअरचा समावेश होईल, तर ते शेअर बँक ऑफ महाराष्ट्र, BDL म्हणजे भारत डायनॅमिक्स, सेंट्रल बँक, कोची शिपयार्ड, एन्ड्युरन्स, एस्कॉर्ट्स, GET&D, हिताची एनर्जी, हुडको, IRB, KEI, लॉइड्स मेटल, मोतीलाल ओसवाल. आता हे जे सगळे शेअर FTSEमध्ये सामील होतील असं सांगण्यात आलंय, ते 23 सप्टेंबरपासून सामील होणार आहेत. SBI म्युच्युअल फंडाला करूर वैश्यामध्ये 9.99% स्टेक घेण्यासाठी RBIने मंजुरी दिली आहे. जिओ यांना FIIची लिमिट सध्या त्यांची पेडअप कॅपिटलच्या 17.55% एवढी आहे. ही लिमिट 49% वाढवण्यासाठी त्यांना परवानगी मिळाली आहे. इंटर आर्च बिल्डिंग हिचं आज लिस्टिंग होणार आहे. याला चांगला रिस्पॉन्स मिळाला होता. डॉक्टर रेड्डीच्या श्रीकाकुलम युनिटला 483 फॉर्म आणि 3 त्रुटी दाखवण्यात आल्या आहेत. यांची तपासणी 19 ते 23 ऑगस्ट या कालावधीमध्ये झाली होती. सीगलचा आज रिझल्ट लागेल, जो नवीन लिस्टिंग झालं होतं. CEIGALL, पण याचा उच्चार सीगल असा करतात. झायडस लाईफ, स्टर्लिंग बायोटेकमध्ये त्यांनी 50% स्टेक घेतला आहे. FDCच्या बद्दी युनिटला फॉर्म 483 इश्यू झाला असला तरी 0 ऑब्झर्वेशन देण्यात आली आहे. तेजीमध्ये कुठले शेअर राहतील, तर काही FTSEमध्ये येणारे, निफ्टीमध्ये काही होणारे बदल आणि काहीशा बातम्या असा समावेश केला आहे. तुम्ही वॉचलिस्टला ठेवा आणि तुमच्याप्रमाणे बदल दिसत असेल तरच ट्रेड घ्या. BEL, ट्रेंड, अकुम्सचा रिझल्ट चांगला आलाय. BDL, MQL, बँक ऑफ महाराष्ट्र, युनोविल्डा, हिंदाल्को, NIIT, एस्कॉर्ट्स, ONGC, कृष्णा नदी क्लस्टर 2 डीप वॉटरमध्ये जी वेल आहे त्याच्यातून उत्पादन सुरू झालं आहे म्हणून. लेमन ट्री, सुरतमध्ये 175 रूमसाठी करार केला आहे. भन्साली इंजिनिअरिंग, बजाज इलेक्ट्रिकल्स, HUL, विंध्या टेली, बन्सल वायर, ICICI लोंबार्ड, IOC आणि KEC इंटरनॅशनल. अलेम्बिक बेटामेथासोन व्हॅलरेट या औषधाला मंजुरी मिळाली आहे. बामर लॉरी, पर्ल ग्लोबल याच्यामध्ये HDFC म्युच्युअल फंडाने गुंतवणूक केली आहे म्हणून. सायंट, जयकॉर्प
हे 29 ऑगस्टला बायबॅकवर विचार करणार आहे आणि इंडसइंड बँक. तर मंदीमध्ये डॉक्टर रेड्डीज आणि इथॉसमध्ये प्रमोटरची सातत्याने विक्री पाहायला मिळते आहे. म्हणून इथॉस हे दोनच शेअर मंदीमध्ये दिले आहेत, डॉक्टर रेड्डीज आणि इथॉस. तरीही लक्ष देऊनच मार्केट करा. सगळीकडे सध्या जे बोलणं चाललंय ते म्हणजे मार्केट महाग झालंय. जेवढ्या शेअरचा भाव आहे त्या प्रमाणात रिझल्ट आले नाही. त्यामुळे तेवढे रिझल्ट जिथपर्यंत येत नाही, जेवढा शेअरचा भाव आहे, तर तेवढ्या प्रमाणात शेअर करेक्ट होत राहतील. म्हणजेच त्या शेअरमध्ये हळूहळू मंदी येत राहील. तर याकडे लक्ष द्या. तुम्हीसुद्धा तुमच्यामध्ये बदल करा आणि जिथे जिथे तुम्हाला प्रॉफिट आहे तिथे तिथे थोडं प्रॉफिट घेत चला. म्हणजे कुठला नवीन शेअर घ्यायचा असेल तर तुमच्याजवळ भांडवल उपलब्ध राहील. ज्यांच्याकडे भरपूर पैसे आहेत की शेअर न विकताही आम्ही नवीन याच्यात गुंतवणूक करू शकतो, तर बेस्टच आहे. पण आपल्याकडे म्हणजे मी माझ्यावरून विचार करते की आपल्याकडे ठराविक भांडवलामध्ये आपल्याला मार्केट करायचं असतं, तर काही प्रमाणात विकल्याशिवाय नवीन घेण्यासाठी पैसा होत नाही. त्यामुळे भांडवल खेळतं ठेवण्यासाठी या सगळ्या गोष्टी करणं गरजेचं राहतं. बघूया मार्केट कसं होत आहे. नमस्ते.